आई नवदुर्गा बेलकडी संघाचे कर्णधार किंवा एखादा प्रतिनिधी कृपया करून तुम्ही आमच्या समालोचन कक्षामध्ये यायचं आणि आयोजकांना मिळायचं आहे. पहिला चेंडू या षटकातील पहिला चेंडू पाहिला तर उजव्या स्टेच्या भरपूर बाहेर पिच केला होता, त्याच कारणास्तव पाहिला तर वाईटचा इशारा आला पंचांचा. एक अव्वांतर धाव मध्ये खातं ओपन केलं, अकाउंट ओपन केलं ते काजूपडा संघाचं. चेंडू पाहिला तर पंचांकडे अपील केले होते पायचीच्या रूपामध्ये, परंतु पंचाने ते अपील फेटाळले. लेग बायच्या रूपामध्ये एक सिंगल धाव. सिंगल धावाने धावफलक पुढे सरकलाय, धावफलक जाऊन पोहोचले ते 2 या आकड्यावर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा यावेळेस पाहिलं तर बॅटची लिडिंग एज. चेंडू सरळ लास्ट ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाव्यांसाठी चौकार येतोय या चेंडूवरती. बॅटची थोडीशी कट लागली होती लिडिंग एज आणि पाहिलं तर फर्स्ट स्लिप आणि सेकंड स्लिपच्या मधून हा चेंडू सरळ गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. अंकलेश यांच्यावरती आता आक्रमण केलाय. चांगला चेंडू हाताळला परंतु बॅटची लिडिंग घ्यायची नशिबाचा चौकार आलाय का. यावेळेस पाहिलं काय फटका खेळाय, परंतु तिकडे शतरक्षक आहे आणि शतरक्षक करत नाही चुकी. आणि पाहतो तर सचिन गणेश तारवे यांच्या खेळीला पूर्णविराम लागतोय. पोरी तुला मोत्या बानी गो जपली, पोरी तुला हिऱ्या बानी गो जपली, तुझ्या लारुक्या गो बाबानी न पोरी तुझ्या लारुक्या गो आईनी. आई बापाची एकुलती गो, आई बापाची एकुलती गो, आई बापाची एकुलती गो, आई बापाची एकुलती लेक लारकी होती. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज बॅटिंग मार्क वरती आपण पाहतोय मिस्टर तेजस तारवे यांना. एक डावखुराचा फलंदाज पाहतो आपण बॅटिंग मार्क वरती. आता थोडस फील्ड डिस्कशन बदलताना पाहतील, कारण डावखुराचा फलंदाज आला की ऑन साइडला फिल्डर आहे तो पाहतील तर आपण मिड विकेट रिझन मध्ये आलाय. एका लॉंग ऑनला शतरक्षक तैनात केलाय, एका लॉंग ऑफला शतरक्षक आहे. कव्हरला बघतील एका फर्स्ट स्लिप सेकंड स्लिपला एक शतरक्षक पाहतोय. पॉइंटला एक शतरक्षक आहे कव्हर रिझन मध्ये. मिड ऑफला शतरक्षक पाहतोय आपण. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अंकलेश यांचा. यावेळेस पहिला शरीराला आदळणारा चेंडू होता. आपण या पंचांचा इशारा आलाय, बॅटला लागला, स्पर्श झाला होता, त्याच कारणास्तव एक सिंगल धाव. या सिंगल धावाने धावसंख्येत भर, धावसंख्येत जाऊन पोहोचते ऑन बोर्ड. सात या आकड्यावर 7. पुढचे अंकलेश यांचा पुन्हा एकदा. यावेळेस पाहिला तर यू मिस आय डेफिनेटली हिट फर्निचर डिस्प्लेस आणि पात्र तर सचिन डाक बॅक टू डग आउट गॉन.
यस थँक्यू डीजे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा यावेळेस पहिल्यांदा ऑन साइडला चांगला फटका तितकाच चांगला क्षेत्ररक्षण पाहतोय आपल्याला. चेंडू गॅप मध्ये होता परंतु काय क्षेत्ररक्षण केलंय. षटक संपलं पहिलं. एक षटकात समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ऑन बोर्ड 8 या आकड्यावरती. एक गडी बाद 8 धावा. यस थँक्यू डीजे. नवीन गोलंदाज बॉलिंग बॉल करते आपण पाहतोय मिस्टर नितीन काकड यांना. जास्त गरम होते त्याच्याकरता थंड्याची सोय केलेली आहे. घोळा आलेला आहे आमच्यासाठी सुद्धा. नवीन गोलंदाज नितीन काकड बॉलिंग मार्क वरती. स्ट्राईक लेते मनीष तारवी. नॉन स्ट्राईक येईल तेजस तारवी. वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक घेऊन नितीन बॉलिंग मार्क वरती. यावेळेस पाहिलं तर डाव्या एस्टूच्या बाहेर चेंडू पिच केला. पंच आपल्या बाजूला वळाला. यस इट इज अ वाईड. वाईटच्या शेड पंचांचा येतोय. एक अवांतर धाव धावसंख्येत ऍड होते. धावसंख्येत जाऊन पोहोचते ती 9 या आकड्यावरती. 9 ऑन बोर्ड. या षटकातील पहिला चेंडू पुन्हा एकदा घेऊन सज्ज असलेला नितीन. राईट ओव्हर द विकेटचा मारा मनीष साडी. यावेळेस पाहिल्या तर काय चेंडू हाताळले. अप्रतिम. तेच तर चेंडू सरळ गेलाय तो यष्टीच्या हातामध्ये. निर्धावच्या रूपामध्ये डॉट येतोय. चांगला कमबॅक. पहिला चेंडू अव्वांतर हाताळल्यानंतर चांगला कमबॅक करताना पाहतोय मिस्टर नितीन यांना. पुन्हा एकदा नितीन यांचा पुढचा चेंडू. सामना करतील मनीष. यावेळेस पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफला चेंडू ट्रॅव्हल झालाय. एक धाव घेण्याचा प्रयत्न आणि यस एकच धावेचे समाधान मानावं लागेल फलंदाजांना. एका धावेनिशी धावसंख्या जाऊन पोहोचते ते 10 याकडे. डबल डिजिट मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते. पाहिलं तर या षटकामध्ये अजून सुद्धा मोठा फटका आला नाहीये. दुसरं षटक चालू आहे. एका डावखोर हाताचा फलंदाज आपण पाहतोय. पुन्हा एकदा बॅटिंग मार्कवरती येताना पाहतोय तेजस तारवी यांना. डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये एका क्षेत्ररक्षक तैनात पाहतोय आपण. व्यूरचना पाहिली तर एक लॉंग ऑफला स्क्वेअर लेगला. यावेळेस क्रॉस बॅटेड फटका होता परंतु बॅटच्या टप्प्यामध्ये काही पट्ट्यामध्ये चेंडू आला नाही. या लेग बायच्या रूपामध्ये एक सिंगल धाव घेण्यात आली. या एका धावणीची धावसंख्यात भर धावसंख्या जाऊन पोहोचते 11 या आकड्यावरती. एक्के दुक्के से काम नाही चलेगा आता कारण मोठे फटके खेळावे लागतील. दुसरा षटक चालू आहे. या षटकामध्ये आक्रमण करण्याची गरज आहे काजूपाडा संघाला. या संघाचा तारणहार कोण बनेल कारण संघ अडचणीमध्ये आहे. धावांचा वेग पाहिला तर थोडासा मंदावलाय. यावेळेस पाहिलं तर पंचांकडे दाद मागितले पायचीसाठी परंतु पंचांनी ती दाद फेटाळली आणि पाहिलं तर रनआउटचा चान्स होता. यस इट इज आउट. लेग बायच्या मध्ये एक धाव परंतु दुसऱ्या धावाचा प्रयत्न असताना तेजस मनीष तारवी रनआउटच्या रूपामध्ये बाद होतोय.
पाहिले तर धावसंख्या झाल्या त्या 12. नवीन फलंदाज एक मनीष गेला तर दुसरा मनीष आलाय. मनीष कोलेकर येतोय बॅटिंग मार्क वरती. स्ट्राईक एंडला पाहतोय आपण. यावेळेस पाहिले तर काय चेंडू हाताळले अप्रतिम. तेच तर्रार चेंडू पाहतोय आपण मिस्टर नितीन काकड यांचा. चेंडूचा खेळ पाहिले तर पहिल्या चेंडूवरती वाईड हाताळला होता, दुसऱ्या चेंडूवरती निर्धाव, तिसरा चेंडू एक सिंगल धाव, चौथा चेंडू पाहिला तर लेग बायच्या रूपामध्ये एक धाव आली आणि पाचवा चेंडू पाहिला तर मतलब चौथा चेंडूवरती लेग बायच्या मध्ये एक धाव आणि एक गडी बाद सुद्धा झाला होता. यावेळेस पाहिलं शेवटचा चेंडू सुद्धा अप्रतिम चेंडू हाताळला. षटक संपलाय. दुसरा 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा वेग पाहिला तर 12 वरती जाऊन थांबलाय. यस डीजे. थँक्यू डीजे. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय मिस्टर सूरज काकड यांना. पहिल्या तर पेंढरीपाडा संघाने ना पूर्णपणे जखडून ठेवलाय काजूपाडा संघाला. एकही मोठा फटका घेऊन नाही दिलाय. पहिल्या षटकामध्ये एक नशिबाचा चौकार आल्यानंतर फलंदाज असं वाटते का चेंडू आणि बॅटचा काहीच संपर्क होत नाही, पूर्णपणे बांधलेला आहे. यावेळेस लोअर फुलटच चेंडू चांगला फटका पाहतोय आपण मिड विकेट रिझर्व मध्ये. जोपर्यंत फील्ड होईल थ्रो करेल तोपर्यंत फक्त आणि फक्त सिंगल धाव घेण्यात यश मिळालंय फलंदाजाला. या सिंगल धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते 13 या आकड्यावरती. मोठे फटके खेळणं गरजेचं आहे, मोठे फटके येणं गरजेचं आहे, कारण संघ अजून सुद्धा फायटिंग टोटल जर खडी उभी करायची असेल तर मोठे फटके खेळावे लागतील. मोठे फटक्यांची आवश्यकता आहे. ते मोठे फटके कोणाच्या बॅटीतून येतील, कारण दोन्ही फलंदाज ताकदवर फलंदाज आहेत, परंतु चेंडू आणि बॅटचा इतका काही संपर्क त्यांच्या बॅटीतून आज होत नाहीये. थोडेसे चाचपळताना पाहतोय आपण. त्यांचा फॉर्म शोधत आहेत दोन्ही फलंदाज, परंतु सूरज पहिल्या 2 षटकाचा विचार केला तर त्याच पावलावरती पाऊल ठेवून बॉलिंग टाकण्याचा विचार करता येतं. यावेळेस लोअर फुलटच चेंडू पूल केलाय, फटका तर फसलाय. चेंडू खाली शतरक्षक येतोय आणि शतरक्षक करत नाही चुकी. यावेळेस पाहतोय तर मनीष कोलेकर बॅक टू डगआउट गॉन. घेऊ द्या किर्र मला बिरतला येऊ द्या. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज पाहतोय आपण मिस्टर संदीप नवाले यांना, सॉरी सिद्धेश नवाले यांना. सिद्धेश नवाले स्ट्राईक वरती. सामना करतील सूरज यांचा. यावेळेस पाहिजे क्रॉस फटका, तिकडे शतरक्षक होता, चांगले शतरक्षक करतोय मिड विकेट रिझर्व मध्ये आणि फक्त एक सिंगल धावेवरती समाधान मानावं लागते. या सिंगल धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते 14 या आकड्यावरती. सिंगल आणि सिंगल देतात, फक्त एकही मोठा फटका आला नाहीये. कोणातरी मोठे फटके खेळावे लागतील, कोणातरी आपल्या संघाची दुरा सामावावी लागेल. मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. जर फायटिंग टोटल उभी करायची असेल तर मोठे फटके खेळावे लागतील. कोणता फलंदाज मोठे फटके खेळेल, तेजस का सिद्धेश? चेंडूचा खेळ पाहिला तर 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडू फक्त आणि फक्त 2 धावा दिल्यात आणि एक गडी बाद केलाय मिस्टर सूरज यांनी. पुढचा चेंडू सूरज यांचा. सामना करतील मिस्टर तेजस.
यावेळेस पाहिलं तर फक्त दिशा देण्याचं काम केलंय. स्क्वेअर लेग, डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये एक सिंगल धाव. या सिंगल धावेने धावसंख्या पुढे सरकले. धावसंख्या जाऊन पोहोचते 15 या आकड्यावर. खूपच थंड पद्धतीने धावसंख्या पुढे चालले, कारण असं पाहिलं तर धावसंख्याचा वेग जसा वारा चालू आहे त्या पद्धतीचे धावसंख्या उभी राहायला पाहिजे, परंतु वारा जास्त जोरात आहे परंतु धावा खूप कमी आहेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सूरज यांचा. यावेळेस क्रॉसबॅटचा फटका आपण पाहतोय लॉंग ऑन रिजन मध्ये. जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्याचा प्रयत्न आणि सूरज तेजस तारवी रनआउटच्या रूपामध्ये परततोय. यस, नो बॉल. साइड लाईनचा नो आहे का पंच? यस, साइड लाईनचा नो आहे. याच कारणास्तव नो बॉल आणि तेजस तारवी बॅक टू डगआउट गॉन. यस, थँक्यू डीजे. नवीन फलंदाज मिस्टर मयूर बरफ. नॉन स्ट्राईक एंडला. स्ट्राईक एंडला आपण पाहतो सिद्धेश नवाले यांना मोठे फटके खेळावे लागतील. यावेळेस पाहिलं तर चांगला चेंडू हाताळलाय. स्विंग अँड मिस. चेंडू पुन्हा एकदा पाहतोय निर्धाव गेलाय. फ्रीडचा चेंडू होता आणि फ्रीडचा चेंडू सुद्धा निर्धाव आलाय. परंतु खूपच विकेट परिस्थिती आहे असं पाहिलं तर काजूपाडा संघाची. धावसंख्येचा वेग पाहिलं तर फक्त आणि फक्त 17 धावावरती जाऊन थांबलाय. पुढचा चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा जोरदार मारचा फटका होता परंतु चेंडूने बॅटचा संपर्क काहीच झाला नाही. त्याच कारणास्तव पाहिलं तर निर्धाव जातो चेंडू. षटक संपलंय तिसरं. 3 षटकात समाप्तीने धावसंख्या जाऊन पोहोचते 17 या आकड्यावरती. यस, थँक्यू डीजे. नवीन गोलंदाज शेवटचा षटक हाताळण्यासाठी सुनील मेरे. या षटकामध्ये मोठे फटके खेळावे लागतील. धावसंख्या फक्त आणि फक्त 17 या आकड्यावरती. शॉर्ट पिच चेंडू पूल करण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडू आणि बॅटचा काहीच संपर्क झाला. यस, पंच आपल्या बाजूला वळायचा. 22 चेंडूमध्ये एक धाव आणि एक वाईटचा सुद्धा इशारा आला पंचांचा. वाईट +1. धावसंख्या 2च्या रूपाने भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते 19 अनबोर्ड. सिद्धेश नवाले पुन्हा एकदा बॅटिंग मार्क वरती आपण पाहतोय. यावेळेस पाहिलं तर डावेच्या भरपूर बाहेर पुन्हा एकदा पाहतोय वाईट इशारा पंचांचा. एक अवांतर धाव. धावसंख्या जाऊन पोहोचते 20 या आकड्यावरती. पाहतोय आपण अजून सुद्धा मोठे फटके आले नाहीत या षटकामध्ये. या मॅच मध्ये फक्त आणि फक्त एक नशिबाचा चौकार होता. यावेळेस पाहिलं तर पुन्हा एकदा क्रॉस बॅटर फटका. चेंडूने बॅटचा काहीच संपर्क झालाय डॉटच्या रूपामध्ये परंतु पहिल्यांदा चांगली किपिंग पाहतोय आणि रनआउट घेतलंय, क्रीज आउट घेतलंय फलंदाज सिद्धेश नवाल्यांना. नवीन फलंदाज आपण पाहतोय आता बॅटिंग मार्क वरती येताना. यस, नवीन फलंदाज आपण पाहतो रवींद्र लांगे यांना. यावेळेस पाहिलं तर क्रॉसबॅट फटका पुन्हा एकदा पाहतो आपण मिड ऑन मध्ये.
जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत एक सिंगल धाव घेण्यात यश मिळालंय फलंदाज रवींद्र यांना. मयूर बर्फ स्ट्राईक वरती पुन्हा एकदा पाहतोय आपण मयूर यांना. चेंडूचा खेळ पाहिला तर आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ झालाय. अजून सुद्धा 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. 4 चेंडू मध्ये मोठे फटके खेळावे लागतील. निदान 15 ते 16 धावा तरी कुटावे लागतील. यावेळेस पहिला लोअर फोल्डर चेंडू होता. जोरदार मारता प्रयत्न नक्कीच केला होता परंतु चेंडू आणि बॅटचा काहीच संपर्क झाला. पुन्हा एकदा पाहतोय पण निर्धाव चेंडू जातोय. चांगली गोलंदाजी करताना पाहतोय यावेळेस पेंढरीपाडा संघाला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा शेवटच्या 3 चेंडूचा खेळ बाकी या षटकातील. यावेळेस पाहिलं तर पुन्हा एकदा डाव्या यष्टीच्या भरपूर बाहेर पिच केला होता. यस इट्स वाईट. वाईटचा इशारा पंचांचा येतोय. एक अवांतर धाव. धाव संख्या जाऊन पोहोचते 22 या आकड्यावरती. अजून सुद्धा शेवटचे 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. यावेळेस पुन्हा एकदा पाहतोय आपण मिड विकेट रिझर्व मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत एक धाव घेतली. दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि पाहतोय काय थ्रो होता अप्रतिम. रवींद्र जडेजा यांची आठवण करून देणारा थ्रो सरळ विकेट किपरच्या हातामध्ये आणि कोणती चुकी न करता रनआउटच्या रूपामध्ये मयूर बर्फ बाद होऊन परततोय. लाव के कडक थँक्यू डीजे. नवीन फलंदाज दिनेश कोलेकर यांना पाहतोय आपण. चला यानंतर होणार सामना आपण कान्हाई स्पोर्ट्स पाये विपक्ष असलेला आई गावदेवी स्पोर्ट्स साष्टीकरपाडा म्हणजे आयोगाची मॅच असलेल्या यानंतर. यावेळेस पाहिलाय मोठा फटका खेळलाय. क्रॉस बॅटर फटका. चेंडू गेला सळ आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी येतोय हा नशिबाचा षटकार शेवटच्या चेंडूवरती. 5व्या चेंडूवरती आलाय षटकार. या षटकाराशी धावफलक पुढे सरकलाय. धावफलक जाऊन पोहोचलाय 29 या आकड्यावरती. मला असं वाटते दिनेश थोडीशा उशीर आलाय तर परंतु एक षटकार नक्कीच मारलाय. शेवटचा चेंडू असेल. दिनेश यांनी एक षटकार मारला. एक चेंडू शेवटचा चेंडू बाकी आहे. एक जर षटकार आला तर एक सन्मानजनक स्कोर उभा करता येईल. षटकार येईल का शेवटच्या चेंडूवरती बघूया. आता शेवटचा चेंडू असेल. थोडीशा उशीर येताना पाहतोय आपण दिनेश यांना. यावेळेस पुन्हा एकदा पोल केलाय. मिस्टामिक स्ट्रोक आहे. चेंडू हवेत आहे. शत्रक्षक येतोय चेंडू खाली आणि करतोय चुकी. चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार. मिळतील धावा 4. या चेंडूवर आलाय चौकार आणि या 4 धावेने धावफलक जाऊन पोहोचते 33 या आकड्यावरती आणि 34 धावांचं आव्हान ठेवलंय ते काजूपाडा संघाने. चला इंडियन ब्रेक्स मध्ये आता टॉस होईल. एका बाजूला पाहतील आपण कान्हाई स्पोर्ट्स पाये तर दुसऱ्या बाजूला आई गावदेवी स्पोर्ट्स साष्टीकरपाडा म्हणजे आयोजकांची मॅच असेल आता यानंतर. थँक्यू डीजे. टॉस बॉक्स मध्ये आपण येतोय आता. एका बाजूला कान्हाई स्पोर्ट्स पाये तर दुसऱ्या बाजूला आई गावदेवी स्पोर्ट्स साष्टीकरपाडा. टॉस होईल. टॉस साठी आम्ही आमंत्रित करतोय संदेजी शेलका साहेबांना. तुम्ही या टॉस साठी.
त्यांच्या शुभ असते टॉस होईल. आजच्या दिवसातील शेवटचा सामना असेल पहिल्या फेरीतील. कान्हा स्पोर्ट्स पाय तर दुसऱ्या बाजूला कावदे स्पोर्ट्स साष्टीकर पाडा. पाय संघ तर तुम्ही आला असाल तर लवकर लवकर यायचं टॉस साठी. चला कान्हा स्पोर्ट्स पाय लवकर. कान्हा स्पोर्ट्स पाय संघाने लवकर लवकर हॅलो, या ठिकाणी आपण पाहतोय कान्हा स्पोर्ट पाये टीमचा संघनायक जर उपस्थित झाला असेल तर प्लीज आपण यायचं आहे. तर या ठिकाणी आपण पाहतोय गावदी स्पोर्ट साष्टीकरवाडा टीमला टी शर्ट स्पॉन्सर केलेत श्री लक्ष्मण शेलका आणि आदेश शेलका यांच्या माध्यमातून टी शर्ट मात्र स्पॉन्सर केलेत. आपल्या अतिथी कक्षामध्ये आपण पाहतोय लक्ष्मण शेलका साहेब देखील उपस्थित आहेत आणि पद्मनजी शेलका यांना विनंती करतोय त्यांना देखील आपण एक टी शर्ट मात्र द्यायचा आहे आणि त्यांना विनंती आहे आपण हे टी शर्ट मात्र परिधान करायचं आहे. या ठिकाणी आपण पाहतोय लक्ष्मणजी शेलका जे टी शर्ट स्पॉन्सर आहेत गावदेवी स्पोर्ट साष्टीकरपाडा टीमला त्यांच्या माध्यमातून मात्र टी शर्ट स्पॉन्सर झालेत आणि टीमच्या वतीनं निश्चितच त्यांना देखील टी शर्ट जे आहे ते परिधान करायला सांगितलंय. तर टीव्ही स्क्रीन वरती पाहू शकता लक्ष्मणजी शेलका आहेत त्यांना मात्र हे टी शर्ट या ठिकाणी स्पॉन्सर केले गेले टीमच्या माध्यमातून. त्यांना देखील टीमचा हिस्सा मात्र बनवलाय असं म्हणायला काही हरकत नाहीये. एक फोटोशूट देखील केला जाईल. आदेश देखील आहेत त्यासोबत पद्मनजी शेलका देखील पाहायला मिळत आहेत. त्याचनंतर त्यांच्या बाजूने आपण पाहिलं तर विलास देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिलं तर मग हा चेंडू आहे वाईट. कृष्णा शेलका यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. रवींद्र स्मृती चषक 2025 मध्ये दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सूरज काकडे आणि अंकलेश चौधरी. तर बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहिलं तर मग गणेश तारवी आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू आपण पाहिला तर मग वाईट टाकलाय. या ठिकाणी आपण पाहिलं तर मग 34 धावांचं टार्गेट मात्र पूर्ण करायचं. बॅक टू बॅक आपण या ठिकाणी पाहिलं तर दोन्ही चेंडू वाईटच्या स्वरूपामध्ये टाकले गेलेत. विनायकजी पाटील साहेबांचा देखील या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. त्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर शिवरामजी शेलका साहेबांना देखील शुभागमन झालेलं आहे. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. या ठिकाणी आपण पाहिलं तर मग सध्या 34 धावांचं टार्गेट मात्र पूर्ण करत असताना सुरुवातीचे पहिले दोन चेंडू आपण पाहिले तर मग वाईटच्या स्वरूपामध्ये टाकले गेले. त्याच्यानंतर आपण पाहिला तर मग आणखी एक चेंडू जो टाकला गेला तो मात्र डॉट्सच्या स्वरूपामध्ये जरूर पाहायला मिळाला. 34चं टार्गेट पूर्ण करायचंय. सुरुवातीचं पहिलं षटक आपण जर पाहिलं तर पाऊल पेचं षटक हे जर षटक निर्णायक राहिलं तर मग मॅच मध्ये पुन्हा एकदा वापसी करू शकेल तो म्हणजेच श्री मुंडे स्पोर्ट गाजूपाडा. यावेळेस आपण पाहिलं तर मग आणखी एक वाईट बॉल, 4 चेंडू टाकून झालेत परंतु त्याच्यामधले आपण पाहिलं तर
तीन चेंडू हे वाईडच्या स्वरूपामध्ये टाकले गेले. विनायकजी पाटील आणि त्यानंतर संदेशजी शेलका साहेबांचं देखील शुभागमन झालेलं आहे. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. या ठिकाणी आपण पाहिलं तर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होतोय, तो म्हणजेच मिस्टर सूरज काकड हा फलंदाज मात्र बाद झालाय. 34 धावा बनवायचे आणि या 34 धावा बनवत असताना मात्र सुरुवातीचे पहिले 3 चेंडू खराब टाकले, त्याच्यानंतर एक चेंडू डॉट देखील टाकला होता आणि आता मात्र पुढच्या बॉलवरती विकेट देखील मिळवले गेले. वापसी करावी लागेल या ठिकाणी. ये सही है झूठ ये आज कह दो इतना एहसान कर दो इतना एहसान कर दो पूरे अरमान कर दो लब पे आकर जो रुके हैं भाई वो हर्फ कह दो मेरी सांसों से जुड़ी है तेरी हर सांस कह दो. धन्यवाद अडीचे, थँक्यू सो मच. पहिला फलंदाज बाद झालाय श्री संदीप स्मृती पेंढरीपाडा टीमचा, तो म्हणजेच फलंदाज सूरज काकड. आता मात्र सुनील मेरे मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि त्याला देखील डग आउटचा रस्ता दाखवलाय. व्हॉट अ कमबॅक. जबरदस्त डिलिव्हरी हाताळली गेली, मधली ती वाकवली गेली. सुनील आला आणि सुनील गेला आउट. अन्ना के जैसा चश्मा लगा के कोकोनट में लस्सी मिला के आ जाओ सारे मूड बना के और द रजनी फैन डोंट मिस द चैन और द रजनी फैन डोंट मिस द चैन. गाना बजेगा ऑन द फ्लोर आना पड़ेगा लुंगी को उठाना पड़ेगा स्टेप करके दिखाना पड़ेगा डिस्को में जब ये गाना. धन्यवाद डीजे. आमचे अंपायर संतोष कुम यांचा फेवरेट सॉन्ग होता. पाय त्यांचे थोडेसे हलू हालायला देखील लागले होते. या ठिकाणी आपण पाहिलं तर महेश हंडवा आहे तो न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. डॉट बॉल आलाय. धाव फलकाती धावा लागल्या गेल्या त्या फक्त आणि फक्त 3 षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर हा चेंडू देखील डॉटच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळतोय. बॉलच्या मिनिट मध्ये येऊन खेळणं खूप गरजेचं होतं, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर मग खूप लांबून खेळण्याचा प्रयत्न केला होता महेशनं. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिला तर चांगला फटका आहे पॉइंटच्या दिशेनं. चेंडू मात्र जाईल सीमा रेषा पलीकडे. 4 धावांकरिता आलाय हा महेशच्या बॅट मधनं चौकार आणि या चौकारानं आता मात्र धावफलक आपण पाहिलं तर जाऊन पोहोचले 7 या आकड्यावरती. पहिल्या ओव्हरचा खेळ मात्र संपन्न झालाय. 34 धावा पूर्ण करायचे 4 ओव्हर मध्ये. तर पहिल्या ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर 2 बाद 7 धावा धाव फलकावरती लागल्या गेलेत. धन्यवाद डीजे. आमचे कॅमेरामॅन या ठिकाणी पाहिलं तर मग प्रीत पाटील यांचा हा फेवरेट सॉन्ग निश्चितच वाजवला गेलाय. प्रीत पाटील खुश आहेत ना सॉन्ग ऐकून? यस, हसतायत म्हणजेच खुश आहेत. साहिल मांगेला देखील थोडेसे हसतायत. सॉरी, केवळ प्रशांत घरत
चे बिग फॅन आहेत आणि निश्चितच त्यांच्यावरती देखील कॅमेरा फोकस केला जाईल थोड्या वेळामध्ये. प्रीत पाटील सज्ज आहेत केवल साठी, पण नंतर त्यांना फोकस करायचा आहे. या षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिला तर चांगला फटका होता ऑन साइडला, हायलेन गेंद होती आणि त्याच्यावरती पूर्णपणे हवी झाला होता फलंदाज. आपण या ठिकाणी पाहिलं तर मग सुनीलच्या बॅट मधनं अंकलेशच्या बॅट मधनं ह्या 3 धावा आपण पाहिल्या. 3 टीमची टोटल आपण पाहिली तर मग जाऊन पोहोचले 10 या आकड्यावरती. अजूनही जिंकण्याकरिता संदीप स्मृती पेंडीपाडा टीमला धाव संख्या पूर्ण करायची आहे, ती म्हणजेच 24 धावा अजून सुद्धा बनवायचे आहेत. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिलं तर हॅपटॅकर बॉल होता. पुन्हा एकदा ऑफ साइडला आपण हा चेंडू येताना जरूर पाहिला. गणेश तारवी त्या ठिकाणी होते, चेंडूला उचलतात, चेंडूची फेकी करतायत. तोपर्यंत निश्चितच 2 धावा मात्र पूर्ण केल्या जातील. दोन्ही टीमचे टोटल आपण पाहिले जाऊन पोहोचले 12च्या घरामध्ये. 12 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. महेश आहे मैदानाच्या आतमध्ये, महेश आणि अंकलेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 34 धावा त्यांना देखील बनवायचे. षटकातील पुढचा बॉल कौन सी गेंद थी भाई, नो बॉल. शायद बल्लेबाज को बीमार करने वाली गेंद थी. बीमर त्यावेळेस आपण पाहिलं तर 2 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये निश्चितच धाव फलकावरती ऍड केल्या जाईल. 22 वर्सेस 9 म्हणजेच 2. हा चेंडू पुन्हा एकदा फेकावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. फ्री हिट बॉल आहे आणि फ्री हिटच्या बॉल वरती निश्चितच मोठा फटका येईल का. अंकलेश आहे ऑन स्ट्राइक वरती. षटकातील पुढचा बॉल मनीष. यावेळेस आपण पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू जातोय शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने. एक सिंगल मात्र मिळेल आणि सिंगलच्या मदतीने धाव फलक आपण पाहिलं तर जाऊन पोहोचले 15च्या घरामध्ये. 15 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. चेंडू फेकून झाले 3. षटकातील पुढचा बॉल यावेळेस लेट कटचा फटका पाहायला मिळतोय. मिळेल फक्त एक सिंगल. सिंगलच्या मदतीने धाव फलक आपण पाहिलं तर मग जाऊन पोहोचलं 16च्या घरामध्ये. 16 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. आता मात्र चेंडू शिल्लक असतील ते म्हणजेच जवळजवळ 14 बॉल शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 18 धावांची आवश्यकता आहे. 14 बॉल 18 धावा अजून सुद्धा बनवायचे. सध्या तरी अंकलेशला आपण मैदानाच्या आतमध्ये चांगले बॅटिंग करताना पाहतोय, महेशला देखील चांगले बॅटिंग करताना पाहतोय. चांगली भागीदारी देखील दोघांच्या मध्ये होते. यावेळेस आपण पाहिलं तर लेग फुर्श अपील केली गेली आहे आणि इष्टांच्या समोर मात्र फकडलं गेलंय. यावेळेस आपण पाहिलं तर लेग बिफोर साठी मात्र तिसरा अंपायर आपण घेऊ शकत नाहीये. आपण फक्त रिव्ह्यू जो घेऊ शकता रनआउट, व्हीमर आणि वाईट साठी. ठिकाणी आपण पाहिलं तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होतोय. नितीन उलटॉस बॉल होता, निश्चितच मिस टाइम फटका पाहायला मिळतोय. चेंडू जाईल शॉर्ट स्क्वेअर लेग क्षेत्राच्या दिशेनं. या ठिकाणी आपण पाहिलं तर मग रन आउटच्या स्वरूपामध्ये आणखी एक विकेट मात्र डाऊन झाली.
थोडंसं फनी क्रिकेट या ठिकाणी जरूर पाहायला मिळालं. नाचेगी सारी रात माया मजा खेलेगी सारी रात धन्यवाद अडीचचे धन्यवाद. या ठिकाणी आपण पाहतोय मला वाटतं काणाई स्फूट पाये जो संघ आहे तो या ठिकाणी उपस्थित आहे की मग नाही हे देखील आम्हाला दर्शवायचं आहे. नाहीतर मग पॅनल्टीचा सामना खेळावा लागेल. जर या ठिकाणी कानाई स्फूट पाये संघ उपस्थित नसला तर मग आई गावदी स्फूट साष्टीकर पाडा टीमला आपण पुढे चाल देणार आहोत. परंतु या ठिकाणी जर कानाई स्फूट पाये संघाचा एखादा खेळाडू जर या ठिकाणी आला असेल तर प्लीज आपण आल्याची नोंद आमच्यापर्यंत पोहोचवा. बारा चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 17 धावांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅक वरती मनीष कोल्हेकर. गेले वाटते काहीतरी साईट वरती काम निघाला होता. तेच मी बघत होतो. मी जेवायला बसलो तिकडे गेलो हात धुवायला तर फरार. काय सांगितलं पण त्यांनी. षटकातील पहिला बॉल मनीष कोल्हेकरचा. यावेळेस आपण पाहिलं तर मग हलक्या हाताने मात्र चेंडूला फक्त बॅट ब्रश करायची होती परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क होत नाहीये. डॉट डिलिव्हरी. यस गाडीचा आरसा चमकतोय. चष्मा लावा. यस फिल्डरला त्रास होते. मला वाटलं अंपायरला त्रास होत आहे. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा नो बॉलचं सिग्नल या ठिकाणी आलंय. फील्ड पोझिशन निश्चितच चुकीची जरूर पाहायला मिळाली. अंपायर रुपेश दांडेकरांचा निश्चितच खूप चांगला लक्ष असतो फिल्डिंग वरती. कारण तट्टेर सर्कलच्या बाहेर एक पेर होता त्याच कारणाने या ठिकाणी आपण पाहिलं तर 9 चेंडू मात्र घोषित केला. या 2 धावा असतील. धावसंख्या झाली ती 19. मध्ये 15 बनवायचे.
मनीषचा पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिलं तर चांगला फटका आहे ऑन साइडला चेंडू जाईल एका टप्प्यानं बॉर्डर लाईनच्या पलीकडे मिळतील 4 धावा प्रीहिटच्या बॉलवरती या ठिकाणी आपण पाहिला तर चौकार पेश केलाय दिलीपनं प्रशांत घरच नाव ऐकता प्रशांत घरच नाव हे प्रशांत घरच नाव ऐकता प्रशांत घरच धन्यवाद डीजे केवळ यांचं हे फेवरेट सॉन्ग या ठिकाणी आपण ऐकलं केवळ यांच्या तो मामाचं गाव आहे आणि प्रशांत घरचे बिग फॅन आहे आणि त्याच्या चेहऱ्यावरती निश्चित स्माइल जरूर पाहायला मिळते आणि ज्या वेळेस आपण या ठिकाणी पाहिलं प्रशांत घरचं नाव घेतलं आणि मैदानाच्या आतमध्ये दिलीपनं देखील ठोकलाय हा षटकार 6 धावा धन्यवाद अरिसे धन्यवाद थँक्यू सो मच षटकातील पुढचा बॉल यावेळेस पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता एक धाव वेगाने पूर्ण केले दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का मात्र रोखलं गेलंय सिंगलच्या मदतीने धाव फलक आपण पाहिलं तर जाऊन फुसले 30च्या आकड्यावरती आता मात्र फक्त 4 धावांची आवश्यकता आहे मॅच जिंकण्यासाठी चेंडू शिल्लक असतील ते म्हणजेच 8 चेंडू शिल्लक आहेत षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिलं तर चेंडूला हलक्या हाताने मात्र दिशा दिली आहे शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेनं एकदा वेगाने पूर्ण केल्या दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला गेलाय आणि पाहता पाहता ही तिसरी धाव देखील या ठिकाणी कंप्लीट झाली आहे स्कोर इज लेवल धाव संख्या समान झाली आहे 33 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात अजून सुद्धा एका धावेची आवश्यकता असणार आहे मॅच जिंकण्यासाठी 7 बॉल 1 ची गरज षटकातील पुढचा बॉल यावेळेस फुल टॉस डिलिव्हरी ऑन साइडला चेंडूला खेचून मारलाय चेंडू जाईल लॉंग लेग मॉडर लाईन शॉप पलीकडे मिळतील 4 आणि अशा पद्धतीने या ठिकाणी आपण पाहिलं तर मग संदीप स्मृती स्फोट पेंढरीपाडा टीमनं हा सामना मात्र जिंकलाय